हॅलो मित्रांनो, कशा आहात? तुमचं स्वागत आहे राईड विथ सिम्बा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपल्याला तारकर्लीमध्ये हॉटेल भेटले नाही. त्याचे कारण आहे की इथं खूप गर्दी आहे, कारण हा लाँग विकेंड 3 दिवसाचा होता आणि त्यामुळे इथं खूप सारी गर्दी वाढली आहे. तर आपण इथं न थांबता डायरेक्ट राजापूरला जात आहोत आणि राजापूरमध्ये जाऊन आपण तिथे नाईट स्टे करणार आहोत आणि सकाळी लवकर उठून आपण थेट आपल्या घराकडे निघणार आहोत. आज रात्रभर आराम करू आणि सकाळी आपली सुरुवात नव्यानं करू. आज आपण जाणार आहोत तारकर्ली टू पुणे. तारकर्ली टू पुणे हा रस्ता आज आपण कव्हर करणार आहोत. पण ह्याच्यामध्ये एक चॅलेंज आहे. हा रस्ता कसा कव्हर होईल, कसा दिसेल तुम्हाला? ह्या रस्त्याचा अर्धा पार्ट तुम्हाला उद्या दिसेल, कारण आज पूर्ण शूट नाही होणार. आज शूट काही अर्धा संध्याकाळी होणार, काही सकाळी होईल. याचं रिझन मी तुम्हाला उद्या सांगेल का हा हाफ ऑफ पार्टमध्ये डिवाईड होतो आहे. त्याच्या मागचं लॉजिकसाठी तुम्हाला माझा सेकंड व्हिडिओ पाहावा लागेल. त्यावेळेस कळेल की मी हा व्हिडिओ आज का टाकतो आहे, का थर्ड पार्टमध्ये टाकतो आहे. माझा सेकंड व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, मग तुम्हाला कळेल. अरे काय घाट आहे, त्या जागेवर टर्न आहेत. टर्न 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 टर्न. मित्रांनो, आपण निघालो आहोत तारकर्लीपासून. तारकर्ली टू पुणे. तुम्हाला हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये दिसेल, कारण आम्ही आदल्या राशीत असं डिसाईड केलं होतं की अर्धं अंतर पार करावं आणि अर्धं नंतर करावं. तसं रिझन वेगळे आहेत, खूपच वेगळे आहेत. या आम्हाला आदल्या शोरूम वगैरे नाही भेटला, त्याच्यामुळं आम्ही अर्धं अंतर पार केलं. तुम्हाला एक लाँग व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ भेटावा म्हणून मी काही सेकंड पार्टची थोडीशी माहिती सांगतो आहे. की सेकंड पार्टमध्ये असं झालं की आम्ही तारकर्लीला आलो आणि आम्हाला रूम भेटला नाही, त्याच्यामुळं आम्ही अर्धा अंतर सेकंड डेलाच कंप्लीट केलं. अर्धा अंतर म्हणजे 50 ते 60 किलोमीटर, यार जास्त नाही. म्हणजे अर्धा अंतर म्हणजे थोडंफार अंतर म्हणू शकता तुम्ही. ते आम्ही पार केलं आणि बाकीचा प्रवास तुम्हाला आम्ही कंटिन्यू दाखवू थर्ड पार्टमध्ये. तो तुम्ही आताचा व्हिडिओ बघताय. आताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण तारकर्ली टू पुणे हे रोड दाखवेल. रोडमध्ये काय काय चॅलेंजेस येतात, रोड कसा आहे आणि रोडची कंडिशन काय आहे, गाडी आपली कशी परफॉर्म करते, काय मायलेज देते, आजच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये दाखवू. थांबव. चहा वगैरे घेऊ, इथं जाऊ पुढं. आपला चहा घेऊन झाला आहे. 6:15 वाजलेत. आता आपण मधुबन हॉटेल मधुबनचा मॅप लावला आहे. अनुस्कुरा घाटाच्या खालीच आहे. आपण तिथे जाऊन स्टे करणार आहोत. एका तासात पोचू आपण. इथून हायवे काहीतरी 7.5 किलोमीटरवर हायवे आहे. कसाळ मार्गानंतर पुढं कसाळ गावं लागेल. हार्डली मला वाटतं 450 मीटर अंतरावर. तिथून तुम्हाला हायवे लागेल. हायवे लागला की डायरेक्ट तुम्ही NH66 हायवे लागेल. म्हणजे तिथून तुम्ही डायरेक्ट मानगाव मार्गे जाऊ शकता, अनुस्कुरा मार्गे जाऊ शकता, कोल्हापूर मार्गे जाऊ शकता. पण तुम्ही जर तारकर्लीवर निघाला तर ह्या कसाळ मार्गे रोड एकदम मोकळा आहे, चांगला रोड आहे. कसाळ 100 मीटर अंतरावर आपल्याला हायवे लागेल. ते बघा समोर दिसतो का ब्रिज, तो हायवे आपला नॅशनल हायवे नंबर 66.
आपला नॅशनल हायवे नंबर 4 जो पुणे बँगलोर आहे तो, कारण रस्त्यावर बरेचसे काम चालू आहे. पुणे टू कोल्हापूरपर्यंत पूर्ण रस्त्याची लागलेली आहे. तो तर काही कामाचा हायवे नाही आहे. हां, पुणे टू मुंबई बेस्ट आहे आणि कोल्हापूर टू बेंगलोर बाप रस्ता आहे. पण महाराष्ट्रामध्येच ठेवले, काय करणार. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, काय बोलावं यार. आपलाच महाराष्ट्र आहे आणि आपणच माती खातोय. याबद्दल काय बोलावं. वरून फ्लायओव्हर चालला आहे नॅशनल हायवे नंबर 66. आपण सर्व्हिस लेनने चाललो आहे. आता आपण पुढे 600 मीटर अंतरावर जाऊन राईड घेऊन हायवेला लागू. मस्त रोड आहे. आता इथून जो हा हायवे ना यार, तुम्ही म्हणजे माणगावपर्यंत वर्ल्ड क्लास हायवे, वर्ल्ड क्लास रोड म्हणू शकता तुम्ही. एक नंबर रोड आहे हा हायवे. म्हणजे तिकडे गोवापासून तर माणगावपर्यंत क्लास, नादच खुळा रोड आहे. गोवाच्या पुढे मी नाही गेलो तिकडं. मस्त हायवे, मला आवडला नॅशनल हायवे नंबर 66. मध्ये फक्त ते एकच प्लेस आहे तिथं थोडं काम चालू आहे बघा. अदरवाईज बेस्ट नाथ खुळा रोड आहे. मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. कणकवली नगरपंचायत आपले सहर्ष स्वागत करत आहेत. आपण मित्रांनो कणकवलीमध्ये पोहोचलो आहे. आता वाजले 6:41. चांगला ब्रिज आहे, मोठा ब्रिज आहे. म्हणजे पूर्ण कणकवली शहर सिटी इथली शहर म्हणण्यापेक्षा मार्केट ते बायपास केलं आहे त्या ब्रिजने. चांगला लॉंग आहे यार, मोठा आहे. म्हणजे मेजरली त्यातल्या शहरात आपल्या सिटीमध्ये ट्रॅफिक जास्त राहते. ही पूर्ण ट्रॅफिक त्यांनी फ्लायओव्हर थ्रू बायपास केली आहे, विच इज गुड, व्हेरी गुड. पेट्रोल भरूया गाडीत, पेट्रोल. हाँ बस. दहा to 79. ₹38 से पेट्रोल फुल भर ले, गड्डी फुल हो चुकी है. अब निकलते हैं आगे. आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू. 1 किलोमीटर साधारणतः राहिले आणि सकाळी उडून इथून पुढे निघू. अलीकडं यार हॉटेल्स रस्त्याला नियर बाय तर आम्हाला भेटले नाही, पण याच्या अलीकडचं भेटलं तर पाहू. तुम्हाला मी अपडेट देतो एक थोड्या वेळात. आम्ही आलो आहे कुठं, राजापूर रे. हो, राजापूरला आलो आहे. एक मिनिट, राजापूरला आलो आहे. आजचा स्टे इथंच आहे. उद्या सकाळी निघू अनुस्कुरा मार्गे पुण्याला. कराड मार्गे सातारा, कराड सातारा. कराड पहिले कराड मग सातारा. कराड मार्गे निघू बाहेर. आणि रात्री सर ड्राईव्ह करायचं नव्हतं, त्याच्यामुळे थांबलो होतं. ॲक्च्युली मधुबनला जायचं होतं, पण मधुबनला काय झालं, ते हॉटेल एवढं भयानक होतं त्याला पाहून भीती वाटायला लागली. मग आम्ही साधारणतः इथं किती वाजता पोहोचलो, 7:30ला ना. 7:30ला पोहोचलो. चेक इन वगैरे केलं, जेवण वगैरे केलं, फ्रेश झालो. आता झोपू
आता किती वाजलेत? आता 10 वाजलेत. जेवण वगैरे लेट झालं जरा. आता पण सकाळी 8-8:30ला निघू. त्यावेळेस मला आजचा व्हिडिओ कंटिन्यू करू. बाय बाय. गुड. कसं आहे मित्रांनो, आता निघतो आम्ही. सकाळचे 8:50 झाले. थोडंसं लेट. आपला सेटअप रेडी आहे. तर आपण निघू. माझी बाईक रेडी झालेली. हे ग्रस्त भेटले होते, इंग्लंडवरून आलेत ऑल ओव्हर इंडियाची ट्रिपसाठी. चल चेतन. सो व्हॉट्स युअर नेम? James. जेम्स. नाईस टू मीट यू. Very pleased to meet you as well. चल. इंग्लंडवरून आलेत इंडिया दर्शनसाठी. त्यांची 3 महिन्याची ट्रिप आहे. मार्चमध्ये ते वापस जाणार. मुंबईवरून स्टार्ट केलं, मुंबईला एंड करतील. चलो. थंडी आहे. कुडकुडीची थंडी अजून तर नाही लागली, पण चांगली थंडी आहे. ते ॲक्च्युली थंडी एवढी जाणवते का, कारण तिथे थांबून घाम आला होता सगळं हे पॅकिंग करण्यात, आणि तो हायवेनी पूर्ण तसं थंड झाला आहे. सो सध्या तरी थंडी वाजती. 9.5 किलोमीटरवरून आपल्याला आय गेस राईट असावा. अनुस्कुरा घाट रोड आहे, त्या मार्गे आपण निघूया. ओनीच्या पुढं आले ना, मागं तुम्हाला हा फ्लायओव्हर आहे. हा फ्लायओव्हर चालू व्हायच्या आधी ओनीचा बोर्ड दिसेल. ओनीपासून तुम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे सर्व्हिस लेननी लेफ्ट घेतला, मग तिथं अंडरपासवरनं खाली मग राईट घेऊन सरळ अनुस्कुरा मार्गे जायचं आहे. आता इथून आपल्याला बाहेर निघायचं आहे. राईट घ्यायचं आपल्याला. अंडरपास. इथून राईट घ्यायची. कोल्हापूर, मलकापूर. तर इथून घाट आपला आरंभ होत आहे. 12 किलोमीटर झालेत आपले निघून. आता आपण मोजूया पुढं किती होतात. म्हणजे पूर्ण घाट वगैरे डायरेक्ट आपला NH हायवे लागायला. गावात आपण पोहोचलो आहे. पाचावळ. मागं एक चेकपोस्ट येते. त्या चेकपोस्टपासून पुढं आपला घाट चालू होतो. मजा आएगा घाट चढायला मजा येणार. त्या गाडीची ताकद कळून जाते ॲक्च्युली. त्या तिकडं त्या टोकावर खूप उंच आहे. ते हिरवळ दिसते का तुम्हाला त्या टोकावर? तिथे जाऊन आपण फोटो काढूया. तिथे पण चढायचं आहे अजून आपल्याला. किती वेळ लागेल? 9:52 झालेत ना आता तिथं गेल्यावर सांगतो एक्झॅक्ट किती वेळ लागला तेवढा हाईटला चढायला. I know it would be
टी ब्रेक. आता आपण निघूया. राहिलं आहे आपलं अजून 263 किलोमीटर आहे. 3:30 दाखवत आहे. आपण जेवला थांबणार म्हणजे 4:30 पकडून झाला. 4:30 पर्यंत घरी पोहोचू आपण. एखादा तास बफर ठेवायचा. तर 2 ब्रेक तर होतीलच अजून. एक लंच ब्रेक म्हणजे एक नाश्त्याचा ब्रेक. नाश्ता काय जे चाय बिस्किट खाल्लेत फक्त. पोटभर नाश्ता काहीच केला नाही. रस्ता बनवण्याची कंजूसी बघितली का? बघा मध्ये मध्ये पॅचेस. इथून रोड केला, इथून रोड केला आहे, मधनं टकलाच सोडलं आहे. इथे पण तेच. अरे काय करताना नीट करा ना, मधोमध करा. एवढा भाग कशाला सोडला आहे? ते घाट चढतात लोक आणि यांनी ऑइल्स पूर्ण रस्त्यात टाकून ठेवले रोड बनवायच्या नादात. गाडी स्लिप झाल्या तर काय करतील? खरंच आकलं नाही त्यांना. पूर्ण ऑइल टाकून ठेवलं याच्यावर. गडकरी साहेब जरा लक्ष द्या. हे बघा काय करून ठेवलं आहे. ॲक्सिडेंट जे झाले तर कोण जबाबदार? पूर्ण ऑइल टाकून ठेवले. बघा हा माणूस ऑइल मारतोय. कारवा चालला आहे. दुसरा घाट लागतोय आपल्याला. नॅशनल हायवे 66 पासून अनुस्कराच्या मार्गे लागतो. त्या हा 3rd घाट आहे. पुढं अजून किती घाट आहेत माहीत नाही. जर तुम्ही तोच हायवे मानगाव मार्गे गेले, तामणी मार्गे, तर तुम्हाला एकच घाट लागतो. या घाटावरून आपलं पहिलं चढावं लागतं सातारा कराडापर्यंत. परत 2 घाट खाली उतरावं लागतं पुण्याला जायसाठी. हो तो मानगावाला रोड परवडतो. ते सरळ जा, एकदम मस्त रोड वाटतो तो. आणि या घाटामुळं थोडंसं बॉडीला स्ट्रेस खूप येतो. का स्ट्रेस येतो की काय बोलावं. सरळ रोडला काही वाटत नाही. सरळ मारा, बिंदास मारा. एक स्पीड तुमचं कॉन्स्टंट राहतो. घाटाच्या रोडने थोडासा त्रास होतो. त्या वळणाचे रस्ते रिस्क पण राहते. सो बेसिकली मित्रांनो, लेसन लर्न हा आहे की ज्याला अंतराची म्हणजे अंतराचं काय घेणं देणं नाही, डिस्टन्सचं, त्याला फक्त कम्फर्टेबल आणि चांगला रोड हवा आहे, तर त्याने तामणी मार्गे जावा. गोवासाठी ती तारकर्लीसाठी कुठंही तो बेस्ट आहे. मानगाव मार्ग आहे, सरळ सरळ हायवे आहे. तामणी घाट फक्त किती छोटाच घाट आहे यार, एवढा मोठा घाट नाही आहे तो. हार्डली तुम्ही एका तासात क्रॉस करताय. पण हे जे रोड आहेत, नानुस्कुरा, आंबोली घाट, याला 3-3 तास लागतात. 2 ते 3 तास आरामात लागतात. तुमची एनर्जी पूर्ण इथंच निघून जाते. बेस्ट रूट तामिनी. डिस्टन्स वाढेल तुमचं थोडंफार, 70-80 किलोमीटर, 80 ते 100 किलोमीटर पकडा मॅक्स. तर तुम्हाला थकवा नाही येणार त्या घाटाने. नेक्स्ट टाईम मी थोडंसं तोच रोड प्रेफर कराल. हा रोडनी येणार नाही. आणि कराड 42 किलोमीटर, म्हणजे सातारा 93, पुणे 201 किलोमीटर राहिले.
15 दाखवते. एस पर गुगल 3:30च टायमिंग आहे अजून तरी. स्टील आपण 98 किलोमीटर आलो आहे राजापूरपासून. अँड 98 प्लस ते किती होते तुम्हाला स्क्रीनवर टाकतो मी, किती किलोमीटर आपण ड्राईव्ह केले तारकर्लीपासून. आता आमच्या दोघांना लागल्यात भुका. आम्ही सकाळी नाश्ता नव्हता केला, तर एक मागे एक बोर्ड होता 6 किलोमीटर पुढे मिसळ सेंटर आहे. सो आता मला असं वाटतं आहे की त्या आसपासच ते मिसळ सेंटर आहे. आम्ही थांबू, नाश्ता करू आणि पुढे निघू. 121 किलोमीटर झाले तर राजापूरवरून. आपले 192 अजून पेंडिंग आहे. 11:30 वाजलेत. 2 तास झाले आपल्याला इथं यायला. ट्राय करूया यांची टेस्ट. मास्टर्स मिसळ. आलो इथे मिसळ सेंटरला. ही मिसळ आहे तंदुरी. साधी मिसळ का साधी मिसळ? गुलाबजामुन काय ना, गुलाबजामुन. आता वाजले 12:15. नाश्ता वगैरे आपला झाला आहे. असं होते. टेस्ट ओके आहे, एवढी विशेष काय नाही आहे, फक्त दिसायला चांगलं वाटतं. ओके चव आहे, खाऊ शकता. नॉर्मल मसाला जास्त नाही, स्पायसी नाही आहे. अर्धा किलोमीटरला लेफ्ट टर्न दाखवतोय. हिअर वी गो. वरून चालला आहे आपला नॅशनल हायवे नंबर 4 आणि आपल्याला जायचं आहे डावीकडे. डावीकडे जसा वळा पुण्याकडं. बारा 36. 166 किलोमीटर पुणे आहे. आपलं घर येत आहे. अराऊंड 16 किलोमीटरचा तो असेल. 120 किलोमीटरचा आहे. हाईवे नंबर 66 टू नॅशनल हाईवे नंबर 1 से नॅशनल हाईवे नंबर 4. भाई साहब काय हे काय रोडची पर वाट लावून ठेवली आहे. सर्व्हिस रोड म्हणायला. चल आता लागला आहे आपला हायवे नंबर 4. नॅशनल हायवे. हा नॅशनल हायवे. तर टेन्शन नाही पुण्याचं. आपल्याला सरळ 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 गेलं की पुणे. हे घरी चालले सगळेजण. फुल जाम. कराड 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 मार्गे असाल तर अशी ट्रॅफिक भेटणार तुम्हाला. अवघड करून ठेवलं आहे. जोपर्यंत वरचा फ्लायओव्हर चालू होत नाही तोपर्यंत हीच बॉम्ब होणार. राजापूरपासून 176 किलोमीटर आपण आलो आहे. 1:30 वाजलेत. आणि तारकर्लीपासून आपण आलो आहेत
276 100 किलोमीटरचा कालच स्ट्रेच झाला स्ट्रेच 100 276 अजून 137 राहिलं आहे डिस्टन्स. मित्रांनो या रोडवरून आल्यावर मला आता खूप रिअलाईज म्हणजे बॉडी खूप थकल्यागत वाटतं मला. तुमच्यासाठी हेच सजेशन आहे माझं की हा रोड नका वापरू. खूप काम चाललं आहे मध्ये मध्ये. थोडंसं लांब पडेल पण मानगाव मार्गे जावा, ताम्हिणी मार्गे. जर पुण्यातनं तुम्ही जाणार असाल गोवा तारकर्ली कुठंही जात असाल पुढं सरळ, जर तुम्हाला NH66 हायवे यूज करता असेल सरळ तुम्ही ताम्हिणी मार्गे जा. या हायवेला खूप ट्रॅफिक जाम आहे, रस्ते खराब आहेत मध्ये मध्ये आणि काही फ्लायओव्हरची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत, पूर्ण जाम होऊन जातं. तुम्ही 10-20 किलोमीटर चालवलं परत काम मध्ये प्रत्येक 10-20 किलोमीटरला तुम्हाला सेम अशी ट्रॅफिक लागेल. सेम काही अर्थ नाही आहे चालवायचा. हे काम कंप्लीट व्हायला ऑलमोस्ट 5-1 वर्ष तर लागतील आरामात. कमीत कमी 5 वर्ष लागतील, कारण गेल्या 5 वर्षापासून मी बघतो हे काम चालू आहे. अजून असंच चालू राहील हे काम. एवढे कामं एवढं स्लो करतात काय माहिती ते जाणे यांना असं का वेळ लागतो आहे. सरळ खरंच यूज करू नका. तुम्ही येसाल तर खरंच तुम्ही म्हणसाल यार मी याचं ऐकायला पाहिजे नव्हतं, म्हणून सांगतो माझं ऐका आणि हा रोड वापरू नका. खूप घाणेरडा रोड आहे. असलं जाम होतं ना भयंकर, इरिटेड होतो माणूस, इरिटेड. तुमची बाईक आहे निघते मान्य आहे, पण तुम्हाला पण सारखे गिअर चेंज करावं लागतात ना. आणि असे काही गधडे लोक असतात लेन ते काही शिस्त अजिबात पाळत नाही. थोडंसं अंतर आपण आणि वेळ वाचवत जातो आहे, पण आपला वेळ हे यातच चालला. आपला वेळ काय वाचत नाही आहे. त्या अंतर वाचून काही फायदा नाही आहे. या ट्रॅफिकमुळे तुमचं पूर्ण फ्यूल बर्न होतं. ब्रेक घ्यायला हवा आहे. मित्रांनो आपले 306 किलोमीटर तारकर्लीपासून झाले आहेत आणि 108 किलोमीटर राहिले आहे घर फक्त. टोल नका क्रॉस करू आणि साईडला थांबू आपण. एक शॉर्ट ब्रेक घेऊया. वाजले 2. शॉर्ट ब्रेक संपला आहे आपला. मस्त एक एनर्जी ड्रिंक घेतली मी दोघांनी. आता आपण जाऊया आपल्या प्रवासाला, निघूया. किती वाजलेत आता? 2 वाजलेत. 2:07 झाले. 2ला थांबलो होतो. 10 मिनटं हार्डली. काय घ्यायचं त्याचं? माझे ग्लव्स कुठे आहेत? ग्लव्स बाहेरच आहेत. फिर से हो बुरा है दिल लगाना, है सारा जमाना हसीनों को दीवाना. जमाना का है फिर क्यों बुरा है दिल लगाना, सारा जमाना ये कौन कह रहा है. चलो भारत, भारत हमको जान से भी प्यारा है.
भारत पे भरेंगे पेट्रोल। पाचशे टाका, 500. 500. हम्म. पाचशे ना? हो 0 बघा. हो. पेट्रोल भरले, आता आपण निघतोय या हायवेवर. रस्ते असे ब्लॉक केलेत ना, म्हणून सांगतोय येऊ नका या हायवेनी. सगळा खणून ठेवला आहे, वाट लावून ठेवली हायवेची. बाकी तुमच्यावर आहे. रे पंगा झालता आता, पंगा शूटिंगच्या नादात. अरे वा, तो ब्रिज कुठला आहे? ओके, त्या गाड्या खालने गेल्या त्या तिकडनं आल्यात. तो रोड भारी होता यार, नवीन ब्रिज. कळलं का? जो मागं काम होतं ना ब्रिज, इथून 2 रोड होते, एक खालनं एक वरनं. जो खालनं गेला की तो वाला ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवरनं बाहेर पडता येतं. नवीन झाला तो. आणि हा जुना खंबाटकी मार्ग. सही आहे. तुम्ही पण आली लक्षात ठेवा, तो मागं एक रोड होता, त्या रोडनी खालच्या साईडनी या. या ठिकाणी मी तुम्हाला साईनबोर्ड दाखवा ना, काम चालू आहे, त्या खालनं यावा, तर तुम्हाला हा नवीन ब्रिज बघायला भेटेल. भयंकर ट्रॅफिक लागलं आहे परतीचे. हे गेलेले हिंडायला गेलेले लोक आईला पूर्ण जाम करून ठेवलं बघा, केवढं जाम झालं आहे. खेळ शिवापूरचा पेट्रोल नाका आला आहे. ते राईडचे झाले 374 किलोमीटर आणि वाजले 3:30. 40 किलोमीटर राहिले घर अजून. 4:30 वाजेपर्यंत ETA दाखवत आहे. आई गो, जीव टाकला. चहाचा शॉर्ट ब्रेक झाला. 3:43 झालेत. निघूया पुढं. चल रे, बॉटल कुठे? न्यूट्रल मत कीजिए. अरे वा, ॲक्सिडेंट्समुळे यांनी खूप सारे बोर्ड लावलेत. नो न्यूट्रल. लोक पेट्रोल वाचवण्यासाठी न्यूट्रल करतात पुढं आणि ॲक्सिडेंट होतात. आता इथून ट्रॅफिकमय वातावरण सुरू. स्पीड स्लो.
लेफ्ट टर्न घेऊन चेतनला पण बाय बाय करूया. It's time to say bye bye to Chetan. चल येऊ का? बाय चेतन. कळलंच नाही मी का थांबलो होतो. साडेचार वाजले आहेत आणि आपले रायडीचे राजापूरपासून 300 किलोमीटर झालेत आणि तारकर्लीपासून झाले टोटल आपले 400 किलोमीटर. तर पुण्यात आपण अशा प्रकारे पोहोचलो आहोत. हा आहे सेनापती बापट रोड. तो सकाळी असा झाला आपला हा 300 किलोमीटरचा राजापूरपासूनचा प्रवास आणि तारकर्लीपासून 400 किलोमीटरचा प्रवास. तर तुम्हाला रोड मॅप तर कळत असेल कुठून कसं जायचं काय जायचं. सो माझं हेच सजेशन तुम्हाला, मी आलो त्या रोडने तुम्ही येऊ नका. पुढच्या वेळेस तुम्हाला यायचं असेल दुसरं मानगाव मार्गे या. अजिबात मधला रोड पकडू नका, काही कामाचा नाही येतो. अनुस्करा मार्ग. देवा 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 हे थकवलं मला त्या रोडने. आपण घरी पोचलो आहे. शार्प 5 वाजलेत बघू शकता. 5:10 कमी या घरात 5:10 कमी याच्यात 5 वाजलेत. 315 हे राजापूरपासून लागलेले होते आणि तारकर्लीपासून 415. राजापूरपासून काय मायलेज दिलं गाडीने? 32चा मायलेज दिला. अरे वा गुड. हा 32चा मायलेज दिला आहे. आणि टोटल आजच्या राईडचे म्हणजे आपले हे 3 दिवसाच्या राईडचे झालेत 956.9 म्हणजे 957 किलोमीटर. मग मायलेज दिला आहे 30चा. व्हेरी गुड. अशी राईड आपली कंप्लीट झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओज.